गौतमी पाटील ही एका अपघातामुळे वादात सापडलेली आहे आणि अशातच गौतमीला उचलायचं की नाही अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींकडे केली. चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन केला. दोषींवरती कठोर कारवाई करा असे निर्देश यावेळी चंद्रकांत पाटलांनी दिले. तर गौतमी विरोधात ठाकरेंची शिवसेना सुद्धा मैदानामध्ये उतरली आहे. गौतमी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय. पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे. चला चला तुम्ही म्हणा की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना. पकडला, केस दाखल केली. बरं, मग तो कुठे आहे आता? डीसीपी साहेब त्यांच्याकडे. हा, ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? हा, ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे. चला चला तुम्ही म्हणा की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना. पकडला, केस दाखल केली. बरं, मग तो कुठे आहे आता? मग ती गाडी कुठे आहे? गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीन नाही गौतमी पाटील असेल तिला एक नोटीस द्या की तुमच्या. मग मला तुम्ही काय करा, त्या बिचाराची मुलगी समोरून बसते आहे, तर तिला काय म्हणा तू अशी गौतमी पाटील वगैरे, तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर. मग सगळं तुम्ही लक्ष द्या, तुम्ही लक्ष द्या. या घटनेतले पोलिसांनी वाहन जप्त केलेलं आहे, त्याची आरटीओ चेकिंग पण केलेलं आहे. या ठिकाणी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा काही सीडीआर असतील, याच्यावरून आपण आरोपी निष्पन्न करून तो आरोपी पण ताब्यात घेतलेला आहे. त्याचं मेडिकल केलेलं आहे. त्या मेडिकलचे शॅम्पल्स, त्याचे रक्ताचे शॅम्पल्स सुद्धा आपण सीएला पाठवले, त्या दिवशी पाठवलेले आहेत. त्यानंतर माहिती घेतली असता याच्यातील जो आरोपी आहे तो भोरवरून पुण्याकडे येत होता आणि त्या ठिकाणी 5:15च्या दरम्यान ही घटना झालेली आहे. या आरोपीला पण आपण ताब्यात लगेच तात्काळ घेतलेला आहे. आता याच्यामध्ये ज्या बाकीच्या गोष्टी, गाडीचे इन्शुरन्स आणि बाकीच्या गोष्टीची माहिती घेत असताना आम्हाला लक्षात आलं की ही गाडी गौतमी पाटील यांच्या नावावर आहे. तर सध्या पोलिसांचा तपास जो आहे तो योग्य दिशेने चाललेला आहे. जखमी सध्या दिनांत मंगेशकरमध्ये उपचार घेत आहेत. तर गौतमी पाटील बाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी काही सवाल विचारले. अपघातग्रस्त गाडीमध्ये गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवरती दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणार नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय. गुंडांना पाठीशी घालून निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देताय असा सवालही रोहित पवारांनी विचारलाय. तर चंद्रकांत पाटलांनीही रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. जरा तरी स्वतःची पद सांभाळून राहा असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केलाय. रोहित पवार यांची ही एक्सपोस्ट आपण बघूया. तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळे जर रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे. दोषी असेल तर त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. पण गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्याला शोभणार नाही. गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देताय? काय आनंद आहे, तिलाही नेता व्हायला लागला. जरा जरा तरी स्वतःची पद सांभाळून राहिले बाबा. काय म्हणाला?
मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही. निलेश धायवळ विषयामध्ये मी काय केलं ते काही जाहीरपणे सांगू काय? आपोआप लुकआउटची ऑर्डर निघाली काय? यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय, आम्हाला नाही सवय.